तो स्टार्ट केलं की परवा म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये. त्यात इनिशियल रे, टर्मिनल रे, पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल, डायरेक्शनवरनं कसं ठरवलं होतो, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह अँगल, क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह अँगल्स. ते झाल्यानंतर टाइप्स ऑफ अँगल सुद्धा बघितलं होतं. झिरो अँगल कशाला म्हणायचं, होल अँगल कशाला म्हणायचं, स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं, राईट अँगल कशाला म्हणायचं, हे सगळे झालं. होल अँगल आणि झिरो अँगलमध्ये काहीच फरक नाही. थोडं काय फरक आहे, दोन्ही सारखेच दिसतात. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे एका बाजूलाच आहे, म्हणजे को इन्साइड्स विथ इज एरर. फक्त फरक काय, झिरो अँगल मध्ये रोटेशन्स न घेता दोन्ही सेम असतात. इथं एक कम्प्लीट रोटेशन घेऊन असतो, म्हणून तिथं 0 डिग्री असतो, इथं 180 डिग्री असतो. आणि स्ट्रेट अँगलचं 360 असतो. स्ट्रेट अँगलचं कसं, इनिशियल टर्मिनल दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे, म्हणजे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे त्याचा अँगल ठरवतो 180 आर -180. राईट अँगल म्हणजे तो क्वार्टर पार घ्यायचं पूर्ण होलचं, किंवा स्ट्रेटचं निमा घ्यायचं, किंवा इनिशियल लाईन टर्मिनल परपेंडिक्युलर घ्यायची. झालं जस्ट ते डेफिनेशन पार्ट मध्ये करायचं, फक्त इंट्रोडक्शन आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला जे पॉईंट तुम्हाला दिसते आता बोर्डवरती, हे काय अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन वरती अँगल आहे कसं सांगायचं, त्यासाठी कोऑर्डिनेट ऍक्सिस काढून घ्यायचं. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस काढायचं, वाय ऍक्सिस काढायचं. एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश. बघा ह्याला रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम म्हणायचं. इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम इट इज द व्हर्टेक्स ओ. ओ पासून ह्या साइडला इनिशियल रे पाहिजे. ह्या साइडला म्हणजे कसं, राईट साइडला पाहिजे. म्हणजे हे जे राईट हे जे आहे तो राईट साइड, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती जर इनिशियल रे जर असेल, लक्षात घ्या, इफ इनिशियल रे लाइज ऑन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, दॅट अँगल्स आर कॉल्ड एज स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे स्टँडर्ड पोझिशन वरती असणाऱ्या अँगलला कसं ओळखायचं, इनिशियल रे कंपल्सरी कुठं पाहिजे सांगा, इनिशियल रे कंपल्सरी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. कशासाठी, इफ इन अ रेक्टँगुलर कोऑर्डिनेट सिस्टम vertex O and the angle lies the initial ray lies at positive direction of x axis. x axis वरती positive direction मध्ये जर असेल, मग ते जे एंगल्स आहेत ते एंगल्सला काय म्हणायचं, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे त्यात जो मी लिहिलेलं आहे ते काय सांगा, अँगल्स इन क्वाड्रंट अँगल्स म्हणजे ते म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. समजा टर्मिनल रे जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल त्याच्यावरच ठरवायचं. आता टर्मिनल रे इथं असेल तर अँगल हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, इथं असेल थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि इथं असेल तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आपल्याला लक्षात येतं साइन कन्व्हेन्शन देखील माहिती कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये. आता डेफिनेशन्स पार्ट वर करायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं काय, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये काय फार अवघड नाही. कोऑर्डिनेट सिस्टम काढून घ्यायचं, एक्स ऍक्सिस काढायचं, वाय ऍक्सिस काढायचं, सेंट्रल पॉइंट करायचं, आणि इनिशियल रे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स कडे पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्सिस कडे इनिशियल असल्यामुळे जे एंगल्स तयार होतील ते सगळे अँगल काय म्हणजे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. आता नेक्स्ट काय बघा, क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, अँगल्स आपल्याला ठरवत असताना इनिशियल रे टर्मिनल कुठं पाहिजे महत्त्वाचे. आता इनिशियल जे टर्मिनल रे हे टर्मिनल कुठेही लायज होऊ दे त्याला अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन म्हणतात. फक्त काय सांगा, ते पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ऍक्सिस पाहिजे. ओके, समजा जर असं असेल तर ह्याला स्टँडर्ड अँगल म्हणायचं नाही. आता बघा क्वाड्रंट अँगलचं डायरेक्शन कसं करा, म्हणजे डायग्राम कसं काढतो, पहिल्यांदा एक्स ऍक्सिस काढतो आणि वाय ऍक्सिस काढतो. इथं 0 हे इनिशियल रे इथं असल्यामुळे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वरती असल्यामुळे इथं डेफिनेशन लिहिताना हे आता क्वाड्रंट अँगलचं डेफिनेशन लिहिताना अँगल स्टँडर्ड अँगल इन व्हिच असं म्हणावं लागेल. का सांगा बघू, इनिशियल रे कुठे सांगा, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे, मग इथं काय ना एक्स डॅश, हे काय ना वाय, हे काय सांगा वाय डॅश. मग क्वाड्रंटल अँगल्स कसं करायचं तो ठरवण्यासाठी टर्मिनल रे महत्त्वाचे काम असतं. टर्मिनल रे समजा आयदर एक्स ऍक्सिस, मी काय म्हणतो लक्ष द्या, ज्या अँगल मध्ये म्हणजे क्वाड्रंट अँगल्स ठरवत असताना पहिल्यांदा इनिशियल रे कंपल्सरी आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स वरती पाहिजे. म्हणजे क्वाड्रंट अँगल जर आपल्याला ठरवायचे असेल तर हे पॉइंट लक्षात द्यायला पाहिजे. कुठलं सांगा, अँगल स्टँडर्ड पोझिशन. अँगल स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, परत एक सांगतो, अँगल स्टँडर्ड पोझिशन म्हणजे एक रेक्टँगल कोऑर्डिनेट सिस्टम काढायचं. रेक्टँगल कोऑर्डिनेट सिस्टम काढल्यानंतर एक्स आणि वाय ऍक्सिस ज्यावर तुम्ही मिळतं तर सेंटर तर ठरवतो तुम्ही. सेंटरचं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वरती जर त्याचं इनिशियल रे जर असेल, इकडं नाही इकडं जर असेल तर ते अँगल स्टँडर्ड पोझिशन म्हणायचं. आता पुढचं क्वाड्रंट अँगल्स त्यासाठी पहिल्यांदा हे ठरवलेलं आहे काय सांगा, इनिशियल
lies along the positive direction of axis, म्हणून it is called as angle in standard position. मग quadrantal कसे ठरवायचं? quadrantal ठरवत असताना तुम्ही महत्त्वाचे काम काय काय सांगा? टर्मिनल रे. समजा टर्मिनल रे एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वरती जर असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी म्हणलं नाही, काय म्हणू मी सांगा? टर्मिनल रे एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस वरती जर असेल तर तिथं तयार झालेले एंगल्स आर कॉल्ड ॲज क्वाड्रंट एंगल्स. क्वाड्रंट एंगल्सचा ठरवत असताना कंपल्सरी टर्मिनल रे महत्त्वाचे आहे. टर्मिनल रे समजा हित असेल तर काय झालं? क्वाड्रंटल. समजा टर्मिनल रे जर हित असेल काय झालं? क्वाड्रंटल. मग इथं जर असेल तर क्वाड्रंटल, इथं जर असेल तर क्वाड्रंटल. म्हणजे आता सांगा मला, हे सेंटर पॉइंट आहे, हे इनिशियल रे आहे, मग इथं जर आले तर हे काय झालं सांगा? 90 डिग्री. मग इथं टर्मिनल रे जर आलं हे काय झालं सांगा? 180. मग इथं टर्मिनल रे जर आलं हे काय झालं सांगा? 270. मग इथं टर्मिनल रे जर आलं हे काय झालं? 360. म्हणजे काय असेल सांगा? 90. नेक्स्ट किती असतो? 180. पुढचं 270, पुढं 360, पुढं 450, नंतर 540. म्हणजे इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90. म्हणजे क्वाड्रंट अँगलचा डेफिनेशन देताना अँगल इन स्टँडर्ड पोझिशन काय यायचं? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन इन व्हिच कसं द टर्मिनल रे आर लाईज अलॉंग एक्स और वाय ऍक्सिस. अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये घेतल्यानंतर टर्मिनल रे एक्स किंवा वाय ऍक्सिस वरती जर लाईज होत असेल तर ते सगळे काय असणार? क्वाड्रंट एंगल. तुम्हाला एक नोट असणार आहे, quadrantal angles are integral multiple of 90 degree. तर लिहितो बघा, the quadrantal angles व्यवस्थित लक्ष द्या. The quadrantal angles are integral multiple of 90 degree. मग तुम्हाला क्वेश्चन देतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, the quadrantal angles are integral multiple of 90, 180 सॉरी 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री काहीतरी देतात. तुम्हाला तो 90 डिग्री घ्यावा लागतो. त्यात काय कन्सेप्ट आहे व्यवस्थित बघा. इनिशियल रे जर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असेल तर अँगल स्टँडर्ड पोझिशन म्हणायचा. इनिशियल रे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असून टर्मिनल रे जर कंपल्सरी एक्स किंवा वाय ऍक्सिस वर लाईन होत असेल तर त्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल एंगल्स. तर नेक्स्ट आहे कोटर्मिनल एंगल्स. याचा तर नेक्स्ट पार्ट आहे कोटर्मिनल एंगल्स. बघा मी काय म्हणतो, कोटर्मिनल एंगल्स. टर्मिनल म्हणजे टर्मिनल रे वरती डिपेंड असणारे एंगल्स आहे. म्हणजे त्याचं इनिशियल रे फिक्सच असणार आहे, नो डाऊट. आता एक 5-6 अँगल घ्यायचं, तो अँगल तयार करून घ्यायचं, असं तयार करून घ्यायचं. अँगल जर तयार केल्यानंतर इनिशियल रे आणि टर्मिनल रेचं जर पोझिशन नाही बदललं, मी काय म्हणतो कळते का? इनिशियल रे आणि टर्मिनल रेचं जर पोझिशन नाही बदललं, किती अँगल्स काढा ते सगळे अँगल काय म्हणणार सांगा? कोटर्मिनल. म्हणजे डिफरंट मेजर्स. व्यवस्थित बघा, डिफरंट मेजर्स ऑफ डायरेक्ट एंगल्स. म्हणजे हे सगळे डायरेक्ट एंगल्स आहेत. ही डायग्राम बघा तुम्ही, डिफरंट मेजर्स ऑफ डायरेक्ट एंगल्स. हे जर 30 दिले, इथं -330 दिले, इथं 60 डिग्री दिले, हे -300 दिले. काय बघा, डिफरंट मेजर्स, हे सगळे डिफरंट मेजर्स आहेत. कशाचं? डायरेक्ट एंगल्स आर हॅविंग सेम इनिशियल रे अँड सेम टर्मिनल रे. 30 डिग्री जर तुम्ही काढला तर इनिशियल रे ओएस असणार आहे आणि टर्मिनल रे ओबी असणार आहे. समजा तुम्ही जर निगेटिव्ह एंगल घेतला, हेच इनिशियल असणार, हेच टर्मिनल असणार. म्हणजे ही जे एंगल तुम्ही काढला ह्या एंगलचं इनिशियल रे टर्मिनल रे बदललंच नाही. म्हणून डेफिनेशन इथून कसं करायचं? द डायरेक्ट एंगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. बघा व्यवस्थित, द डायरेक्ट एंगल्स ऑफ डिफरंट मेजर्स हॅविंग सेम इनिशियल रे अँड सेम टर्मिनल रे आर कॉल्ड एज कोटर्मिनल एंगल्स. म्हणजे काहीतरी लॉजिक वापरला पाहिजे. इथं किती आहे? 38. इथं किती आहे? -330. इथं किती? 60. इथं किती? -300. डेफिनेशन कसं पाठवलं तुम्हाला असं पडणार नाही. डिफाइन कोटर्मिनल एंगल्स गिव्ह एक्झाम्पल असं पडत नसतो. लक्षात घ्या, वेगवेगळे एंगल्स जर मोजमाप घेतल्यानंतर तुम्ही एंगल ड्रॉ केल्यानंतर त्याचं इनिशियल रे टर्मिनल रे जर समजा बदललं नाही तर ते समजून घ्या कोटर्मिनल एंगल्स असणार आहे. आता इथं दोन एंगल्स काढले, 30 डिग्री आणि -330. इथं किती आहे? 60. इथं -330. त्याला अजून एक डेफिनेशन देताना दुसरं भाषेत सांगतो. दुसरं भाषेत म्हणजे वेगळ्या भाषेत नाही, डेफिनेशन थोडं वेगळं स्टाईल बदलायचं. दोन एंगल घ्यायचं, दोन्ही अँगलचं वजाबाकी करायचं. मी काय म्हणतो कळते का? दोन एंगल घ्यायचं, दोन्ही अँगलचं वजाबाकी करायचं. तर मी 30 घेतो. 30 हा मायनस करायचा. कुठला मायनस करायचा सांगा? 330 मायनस करायचं. बघा मी काय म्हणतो, मग काय आहे? 30 डिग्री मायनस प्लस उत्तर काय? 330. आता बेरीज करा, काय सांगा?
360 सॉरी 60 डिग्री माइनस 300 डिग्री. आता 60 डिग्री माइनस प्लस 300 म्हणजे काय झालं 360. आता ह्याचं वर्णन लॉजिक वापरू शकतो. लॉजिक फार सोपं आहे. काय केलं वजाबाकी कशाचं दोन अँगल्स वजाबाकी केलं इंग्लिश काय म्हणे सबट्रॅक्शन. द सबट्रॅक्शन ऑफ दोन अँगल्स द सबट्रॅक्शन ऑफ टू अँगल्स आर इक्वल टू 360 डिग्री और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. दोन अँगल घ्यायचं ते दोघांचं वजाबाकी करायचं. वजाबाकी केल्यानंतर 360 तरी यायला पाहिजे किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 तरी यायला पाहिजे. असं आलं तर त्याला काय म्हणतात कोटर्मिनल अँगल्स. दोन वेगवेगळे डेफिनेशन देता येतो. पहिला कुठलं सांगा दोन वेगवेगळे मेजर्स असणारे अँगल्स घेतला आणि तो टर्मिनल रे आणि इनिशियल रे जर सारखी असेल तर त्याला कोटर्मिनल म्हणायचं. अदरवाइज दोन अँगल घ्यायचा दोन्ही अँगलचं वजाबाकी करायचं. वजाबाकी केल्यानंतर जर 360 डिग्री और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 जर असेल तर दॅट अँगल्स आर कॉल्ड एज कोटर्मिनल अँगल्स. आता मोठा अँगल पहिला घ्यावा लागतो लहान अँगल नंतर घ्यावा लागतो. दोन्ही वजाबाकी करायचं. वजाबाकी केल्यानंतर 360 डिग्री तर यायला पाहिजे किंवा त्याचे इंटिग्रल मल्टिपल तर यायला पाहिजे. क्वाड्रंट अँगल्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. कोटर्मिनल अँगल्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 और इट्स इंटिग्रल मल्टिपल. लक्षात घ्या कोटर्मिनल्स आर 360 और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. मग तुम्हाला एक दोन तीन क्वेश्चन देतो. क्वेश्चन कसं असणार आहे मग तुम्हाला अँगल्स दिले जाते. अँगल्स वरून ठरवायचं. अँगल्स वजाबाकी करायचं. वजाबाकी केल्यानंतर 360 तरी यायला पाहिजे किंवा त्याचं इंटिग्रल मल्टिपल तरी यायला पाहिजे. ओके काय केलं मायनस म्हणजे सबट्रॅक्शन कशाचं दोन अँगल्स. द सबट्रॅक्शन ऑफ टू अँगल्स आर किती 360 और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 इज कॉल्ड एज काय सांगा कोटर्मिनल अँगल्स. त्याचा एक दोन तीन एक्झाम्पल बघूया. आता बघा कसं आहे तुमचा जो अगोदरची सिस्टम असायची दहावीमध्ये कसं पूर्ण पॉईंट झाल्यानंतर एक्सप्रेस घेतो. आता आपण कसं करत असतो एक पॉईंट घ्यायचा त्याचं एक्झाम्पल घ्यायचं. एक पॉईंट घ्यायचं त्याचं एक्झाम्पल घ्यायचं. असं घेतल्यानंतर तुमचं मॅथ्सचा लगेच अभ्यास होतो. आता कोटर्मिनल अँगल्स आहे त्याचं एक्झाम्पल घ्यायचं. 1.1 मधला जो पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे टेक्स्टमध्ये काय दिलं बघा तुम्हाला खाली काही पेअर अँगलचं पेअर दिले. मग अँगल्सचं जे पेअर आहे ते आपल्याला कोटर्मिनलचं पेअर आहे हे आपल्याला सांगायचं असतं. पण लॉजिक वापरलं आहे कोटर्मिनल अँगल जर ठरवायचं असेल तर वजाबाकी घ्यायचं. तर वजाबाकी घ्या म्हणजे द सबट्रॅक्शन ऑफ टू अँगल्स दोन्ही अँगलचं वजाबाकी घेतल्यानंतर इफ इट बिकम्स 360 डिग्री और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 360 किंवा 360 पेक्षा आणि इंटिग्रल मल्टिपल असणार त्या पाळीत असणारे जर अँगल जर आले कोटर्मिनल म्हणायचं. समजा नाही आलं तर नाही म्हणायचं. ओके पहिला दोन एक्झाम्पल बघूया. 210 मायनस 150 डिग्री आहे बघा. 210 मायनस ऑफ मायनस 150 डिग्री 210 मायनस प्लस व्यवस्थित बेरीज करायचं 0 6 किती 360 इथं लिहायचं. तुम्ही काय केलं द म्हणजे काय मायनस म्हणजे काय सांगा डिफरन्स. अदरवाइज सबट्रॅक्शन काय येऊ शकतं द डिफरन्स ऑफ टू अँगल्स किंवा टू गिवन अँगल्स. द सबट्रॅक्शन डिफरन्स काय पण म्हणा द डिफरन्स किंवा सबट्रॅक्शन म्हणून बेस्ट होते. द सबट्रॅक्शन ऑफ टू गिवन अँगल्स आर किती सांगा होतं इथं 360 डिग्री. देअरफॉर द गिवन बघा द गिवन अँगल्स आर काय सांगा कोटर्मिनल अँगल्स. गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स. फार अवघड आहे का नाही ते इंग्लिश लिहिते. इंग्लिश फार डोक्यात घेऊ नका. पहिल्यांदा आपल्याला स्टेटमेंट लक्षात द्यायला पाहिजे. डिफरन्स म्हणलं तर चालते सबट्रॅक्शन म्हणलं तर चालते. आता हे 360 डिग्री काय करणार मायनस काय हो मायनस 30 डिग्री करायची. 360 डिग्री मायनस प्लस काय उत्तर 390 म्हणजे 390 डिग्री. 390 डिग्री म्हणजे 360 भाग जातो का नाही आहे. मग या तुम्ही लिहायचं काय केलं तुम्ही सबट्रॅक्शन केला. सबट्रॅक्शन कशाचं दोन्ही दिलेले अँगल्स म्हणजे टू गिवन अँगल्स काय येतोय इज नॉट बोला 360 डिग्री आहे का 360 आले का नसेल तर इंटिग्रल मल्टिपल 360 म्हटलं तर चालेल. ब्रॅकेट मध्ये 3 इज नॉट 360 और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 दोन अँगलचा वजाबाकी केल्यास 360 डिग्री किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येत नसल्यामुळे सबट्रॅक्शन ऑफ टू गिवन अँगल्स अँगल्स येतो टू गिवन अँगल्स आर नॉट 360 और इंटिग्रल मल्टिपल 360. देयरफॉर द गिवन अँगल्स आर नॉट कोटर्मिनल अँगल्स.
हे असं घेता येतं. अजून एक एक्झाम्पल घेऊया. अजून एक एक्झाम्पल घ्या, ह्याच्यावर तुम्हाला क्लिअर होतं. -4 डिग्री 6 7 डिग्री. पहिल्यांदा मोठं घ्यायचं, मग लहान घ्यायचं. 675 डिग्री -405 and 675 डिग्री माइनस प्लस and 405 डिग्री 0 तरी 8 काय झालं 1080 म्हणजे हे 360चं पार्ट आहे बघा. इथं लिहितो 360, तर आम्ही 3 ने गुणाकार करतो. 3 0 किती 8 किती 10 म्हणजे 360 जर तुम्ही ह्याला 360 जर डिवाइड केलं तर 3 म्हणजे मल्टिपल आहे. कसं दाखवायचं कसं बघा, मी असं दाखवतो. 3 किती सांगा 360 डिग्री बरोबर आहे. ह्याला जर तुम्ही 3 ने डिवाइड केलं इथं उत्तर काय आलं म्हणजे 360 आलं पाहिजे. ओके, लक्षात घ्या 360 डिग्री 720 1080 1440 इथपर्यंत लक्षात ठेवलं चालतं. हे जर अँगल आला डायरेक्ट मल्टिपल दिलं चालतं. इथं द्यायचं काय द सबट्रॅक्शन म्हणजे जर दोन एंगल्स द सबट्रॅक्शन ऑफ टू गिवन एंगल्स आर 360 म्हणायचं का नाही, आर काय म्हणायचं का इंटिग्रल पुढे मल्टिपल ऑफ किती सांगा 360 डिग्री. दोन एंगलचं वजाबाकी 360 चं इंटिग्रल मल्टिपल आल्यामुळे द गिवन एंगल्स आर काय म्हणायचं कोटर्मिनल एंगल्स. काय म्हणायचं कोटर्मिनल एंगल्स. काय अडचण आहे, एकदम सोपं आहे. आज काय काय बघितलं अँगल स्टँडर्ड पोझिशन, नंतर क्वाड्रंट एंगलचा इंटिग्रल मल्टिपल 90 डिग्री असतो. हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. द इंटिग्रल मल्टिपल क्वाड्रंट एंगल्स आर ऑलवेज 90 डिग्री. 0 म्हणलं तर चालते, 0 और 90 डिग्री म्हणलं तर चालते. इथं तसं नाही. द कोटर्मिनल्स आर द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री और इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. हे दोन कन्फ्यूज करून घेऊ नका. 1.1 मध्ये अजून काही 2-3 क्वेश्चन्स आहेत, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. आता पुढे तो डिग्री मेजर आणि रेडियन मेजर म्हणजे अँगल मोजण्यासाठी किती आपल्याकडे मेजरमेंट आहे ते आपण बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये. ते पूर्ण क्लिअर होईल. 1/1 होईल. तुमचं ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. नोट्स प्रिपेअर करा. समजा तुम्हाला नाही आला तर मी पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करा, तयार करून घ्या आणि ज्यावेळी क्लास ओपन होईल त्यावेळी पूर्ण डिटेल आपल्याला येते.